कृपया सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे. आगरवाडा आणि जाकमाता सावली असा हा सामना आपल्या मैदानाच्या आत पाहायला मिळतो. कृपया आगरवाडा आणि सावली संघाच्या 12 प्रतिनिधींनी इथं नावं सांगण्यासाठी यायचं आहे. आगरवाडा आणि सावली संघाच्या 12 प्रतिनिधींनी इथं नावं सांगण्यासाठी यायचं आहे. आगरवाडा आणि सावली हा आगरवाडा सावली 5 मिनिटं डायला सांगतो. हां सावली पिंडी घेतली ना. हां ठीक आहे 5 मिनिट चालू करायला. कृपया सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे. सावली आणि आगरवाडा संघाच्या 12 प्रतिनिधीने इथं नावं सांगण्यासाठी यायचं आहे. नाहीतर आपल्या 5 रनांची पेनल्टी लागेल. याची दोन्ही संघात नोंद घ्यायची आहे. 5 रनांची पेनल्टी लागेल. आगरवाडा आणि सावली पहिला चेंडू पडायच्या आधी ते नावं सांगण्यासाठी यायचं आहे. दिघी आणि वाघोबा नांदगाव नाणेफेकीसाठी यायचं आहे. दिघी आणि वाघोबा नांदगाव. संतोष बारीक बुक दे ते ना ते हे घे. टॉसविन कोण आहे ना टॉसविन हा सावली सावली मधू पेन घे जरा. बॅट कुठे दिली का नेली असेल तू कसं केलं ते काय नेली. तर सामन्याला होते सुरुवात. आगरवाडा विपक्ष सावली असा सामना सावली संघाने नाणेफेक जिंकून प्रथम शतरक्ष स्वीकारलेला आहे आणि आगरवाडा संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आलेला आहे. पैसे करा माझ्या. हां रोहितच कर. आता थोडे रोहितने तुलाच केले ना जीपे. हा नंबर असेल. हां दुसरी नाही नाही ते नाही पैसे माझ्याकडे होणार नाही. अरे तीनदा चेंज करून पैसे दिले म्हणजे तुम्ही बक्षीस घेता आणि इंटर भरत नाही असं कधी आम्ही आता त्याचं नाव काय टाकलं तुम्ही काय दिनेशचं नाव तुम्ही ठेवलेलं आमच्या. सावली आणि आगरवाडा संघाच्या 12 प्रतिनिधींना येथे नावं सांगण्यासाठी यायचं आहे. आगरवाडा आणि सावली तर आगरवाडा संघाकडून स्ट्राईक साठी आहेत ते स्ट्राईकला ते सिद्धेश आणि नॉन स्ट्राईकला वासू आणि सावली संघाकडून पहिलं षटक घेऊन येत आहेत ते
अक्षय अक्षय पाटील पहिलं षटक घेऊन येतात. अक्षय पाटील आगरवाडा विपक्ष सावली असा हा सामना आपल्याला मैदानाच्या पाहायला मिळतोय. तर सामन्याला होते सुरुवात. पहिला चेंडू अक्षय पाटील यांचा आणि यावेळी मात्र समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, पण बॅटची एज लागून चेंडू मात्र जातो घोषांकी क्षेत्रामध्ये आणि एका धावेने मात्र संघाचा अकाउंट ओपन होताना पाहायला मिळते. तो म्हणजेच आगरवाडा संघाचं बॅटिंग करणारा संघ असेल आगरवाडा संघ, तर दुसऱ्या बाजूला सावली असा सामना. आणि यावेळी मात्र हाफ टॅकल चेंडू होता आणि या चेंडूला भिरकावून देतोय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. आणि या 6 धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच पहिल्या षटकातील 2 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 7. आगरवाडा आणि सावली जाकमाता सावली असा सामना आपल्या मैदानाच्या आत पाहायला मिळतोय. षटकातील 3रा चेंडू आणि यावेळी पुन्हा एकदा त्या दिशेने टोलेला चेंडू बघूया किती चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि क्षेत्ररक्षक मात्र कोणत्याही प्रकारची चूक करत नाही. फलंदाज बाद. पहिला हादरा बसतो तो फलंदाज सिद्धेशांच्या रूपाने मात्र पहिला हादरा बसतोय तो आगरवाडा संघाला. नवीन फलंदाज कुमार स्ट्राईकला येतो कुमार आणि नॉन स्ट्राईकला येतो वासू. गोलंदाज अक्षय पाटील. षटकातील 4था चेंडू षटकातील 4था चेंडू गोलंदाज अक्षय पाटील आणि ह्यावेळी मात्र सुंदर देखना फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय डीप एक्स्ट्रावर बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी आणि कुमार यांच्या बॅट मधून येतोय हा खणखणी षटकार. आणि या षटकाराच्या साह्यानं संघाची धावसंख्या जाऊन पोचली ती 13 या धावसंख्येवर. धावसंख्या 13 आणि यावेळी हाफ टॅकल चेंडू होता आणि लॉंग ऑनच्या दिशेने उंचावून टोलेला चेंडू, पण ती चेंडू मात्र प्रेमात पडतोय लॉंग ऑन क्षेत्ररक्षकाच्या आणि हा दुसरा हादरा बसतोय तो आगरवाडा संघाला. बाद होणारा फलंदाज कुमार. नवीन फलंदाज कुंदन पाटील कुंदन नागटी. नवीन फलंदाज हर्षल. षटकातील पुढील चेंडू
आणि यावेळी मात्र उंचावून ठेवलेला चेंडू बघूया चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि एक सोपा असा झेल पकडलाय तो लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाने आणि हादरा क्रमांक बसतो हा तिसरा धाव संख्या झाली ती 13 धावसंख्येवर मात्र तिसरा हादरा बसतोय तो आगरवाडा संघाला. हौशल बाद झाल्यानंतर त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आत दाखल झालाय तो कुंदन. पहिलं षटक संपल्यानंतर दुसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर दाखल झाले ते अमित सावडी संघाकडून एक मॅच विनर गोलंदाज म्हणून त्यांच्याकडे सातत्याने पाहिला जातो. तोच अमित मात्र सावडी संघाकडून मात्र सावडी संघाकडून दुसरं षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळतंय. आणि यावेळी स्ट्राईकवर आहे ते वासू आणि नॉन स्ट्राईकला आहे ते कुंदन. उंच खोलाचा गोलंदाज अमित पहिलं षटक हाताळण्यासाठी मात्र सावडी संघाकडून सज्ज. दुसरं षटक हाताळण्यासाठी मात्र सावडी संघाकडून सज्ज झालेला आहे. आणि हाफ टॅकर चेंडू होता परंतु डाव्या यष्टीच्या भरपूर बाहेर जाणारा चेंडू पंचांनी चेंडू हेरला आणि हा अवांतर चेंडू म्हणून घोषित केला आहे. आणि अवांतर चेंडूच्या साह्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. आणि या अवांतर चेंडूच्या साह्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 14 या धावसंख्येवर. आणि यावेळी मात्र समोरच्या दिशेने खेळून काढला फटका लॉंग ऑन क्षेत्र वेगाने चेंडू फलंदाज चेंडू अडवला चेंडूची फेक केली त्यावर मात्र 2 धावा पूर्ण करण्याची संधी हे दोन्ही फलंदाज निर्माण करताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि या 2 धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 15 या धावसंख्या 16 या धावसंख्येवर दुसरं षटक प्रगती पथावर असताना धावसंख्या 16 दुसरं षटक प्रगती पथावर आहे. आणि दुसऱ्या षटकातील चेंडू पूर्ण झाले ते 1 षटकातील दुसरा चेंडू. आणि यावेळी मात्र हाफ टॅक अक्कू टप्प्याचा चेंडू आणि त्याच्यावर केला गेलेला हा प्रहार चेंडू जातोय सीमा पार येतोय खणखणी षटकार. आणि या षटकाराच्या मदतीनं संघाची धावसंख्या अगदी ओघाने पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22 या धावसंख्येवर. येतो मोबाईल कोणाचा तर हरवला कृपया इथे येऊन घेऊन आपली ओळख पटवून घेऊन जायचं आहे. कृपया इथे मोबाईल हरवलाय आपली ओळख पटवून हे मोबाईल घेऊन जायचं आहे. धावसंख्या 22 चेंडू पूर्ण झाले ते 2. दुसऱ्या षटकातील 2 चेंडूच्या समाप्तीनंतर आगरवाडा संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती म्हणजे 22. आपण पहिला सामना या एकदिवसीय क्रीडा शृंखलेत पाहिला होता तो म्हणजेच खामदे आणि खामदे संघाने प्रथम फलंदाजी करताना 68 धावा केल्या होत्या आणि 69 धावांचं आव्हान ठेवलं होतं. आणि त्या इनिंगमध्ये खामदे येथील लंकेश कोळी आणि 13 चेंडूमध्ये 52 धावांची एक अविस्मरणीय अशी खेळी साकारली होती. आणि तोच लंकेश कोळी मात्र आता स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि यावेळी मात्र समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू आणि फळीचा कोणत्याही प्रकारचा इथे संपर्क झालेला नाही. चेंडू धाव फलक स्थित धाव संख्या 22. पहिल्या षटकात दुसऱ्या षटकातील 3 चेंडूच्या समाप्तीनंतर षटकातील 4था चेंडू गोलंदाज अमित.
आणि यावेळी मात्र चेंडूला फेकून देतो लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. हाफ टॅकल चेंडू होता आणि या चेंडूचा मात्र खरपूस समाचार घेतला तो वासू यानं आणि चेंडूला फेकून दिलं लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. आणि या 6 धावेच्या साहाय्यानं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 28 या धावसंख्येवर. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना षटकाचे पुढील चेंडू गोलंदाज अमित आणि हा मात्र फिल्डिंगचा चेंडू होता. या चेंडूचा मात्र फायदा घेता आलेला नाही तो फलंदाज आणि पहिला आणि हा चेंडू मात्र निर्धाव जाता आपल्याला पाहायला मिळतोय तो अमित यांचा. धावसंख्या असतील धावसंख्या येते 28. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या 28 आणि यावेळी जोरकस फटका खेळला जातोय. चेंडू जातोय थेट लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. आणि अशा प्रकारे दुसऱ्या षटकाचा वाजवी खेळ इथे समाप्त होतोय. आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर नाणेफेक करून प्रथम फलंदाजी करताना आगरवाडा संघाची धावसंख्या धाव फलकावर पाहायला मिळते ती 34. आमच्या रायगड समालोचक क्रिकेट असोसिएशनचे कोर कमिटी सदस्य आणि प्राप्ती 11चे मालक आमचे बंधू जितूदादा गोंडली या सामन्याचं थेट प्रक्षेपण करत आहेत. प्राप्ती 11च्या माध्यमातून त्यांचं देखील या शृंखलेच्या माध्यमातून शब्दसुमनाने हार्दिक असं स्वागत. आणि आता मात्र तिसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्फत दाखल झालेले आहेत ते गोलंदाज सावली संघ नाव का लखन गोलंदाज लखन वैयक्तिक पहिला आणि डावातील शेवटचं षटकाचे पहिला चेंडू घेऊन येत आहेत ते सावडी संघाकडून. लखन स्ट्राईकवर आहेत ते कुंदन आणि नॉन स्ट्राईकला आहेत वासू. षटकातील पहिला चेंडू आणि यावेळी मात्र समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न झाला. चेंडू जातो लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. तिथं क्षेत्ररक्षक आहेत अतिशय चांगलं असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. परंतु दरम्यानच्या काळात दोन्ही फलंदाजांनी एक धाव मात्र इथं कंप्लीट केलेली आहे. त्याच पद्धतीने दिघी येथील आमचे मित्र रोहिदास झिंगर यांच्याकडून देखील या एकदिवसीय क्रीडा शृंखलेसाठी शुभेच्छा आलेल्या. त्यांचं देखील मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक असं स्वागत. बोला. दरम्यान फाप टॅकल चेंडू आणि त्याच्यावर केला गेलेला हा प्रहार. चेंडू जातो सीमा पार येतो षटकार आणि या षटकाराच्या साहाय्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 41 या धावसंख्येवर. तिसरं षटक प्रगती पथावर असताना आणि तिसऱ्या षटकातील चेंडू झाले ते 2. लखन वैयक्तिक पहिला डावातील शेवटच्या षटकातील तिसरा चेंडू गोलंदाज लखन. पंचांच्या डावीकडून मध्यम गतीचा मारा खातील आणि यावेळी मात्र एक सुंदर असा चेंडू पाहायला मिळतो. फॉलोअर मध्ये चेंडू अडवला जातो. या चेंडूवर मात्र कुठल्याही प्रकारची धाव येताना आपल्याला पाहायला मिळत नाही. धावसंख्या येते 41. षटकातील चौथा चेंडू वैयक्तिक डावातील शेवटच्या षटकातील चौथा चेंडू गोलंदाज लखन आणि यावेळी मात्र ऑन साईडला जोरदार हिट केला जातोय. चेंडू जातोय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा येतो दणदणी षटकार. आणि या षटकाराच्या साहाय्याने संघाची धावसंख्या अगदी ओघाने पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते
47 धावसंख्येवर तिसरं आणि अंतिम षटक सुरू असताना तिसऱ्या षटकातील चेंडू पूर्ण झाले ते 4. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. काय फलंदाज आणि यावेळी मला पुन्हा एकदा जोरकस फटका खेळला जातो आणि यावेळी चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा येतोय खणखणी षटकार. काय फलंदाजी चालली वासू यांच्या माध्यमातून. त्याने आतापर्यंत या षटकामध्ये 3 षटकार ठोकलेत. काय फलंदाजी राहिला आणि यावेळी मात्र पुढे सरसर खेळण्याचा प्रयत्न. चेंडू ऑफ स्टिकच्या भरपूर जाणारा हा चेंडू पंचाने चेंडू हेरला आणि हा चेंडू मात्र अवांतर घोषित करतात आणि या अवांतर चेंडूच्या साह्यानं संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोचते ती 54 या धावसंख्येवर शेवटचा चेंडू षटकातील शेवटचा चेंडू बाकी आणि यावेळी फुल टॉस चेंडू आणि या फुल टॉस चेंडूचा खरपूस समाचार घेतो फलंदाज वासुदेव आणि त्याच्या बॅट मधून येतोय हा खणखणी षटकार आणि या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली ती 60 आणि जिंकण्यासाठी 61 धावांचं आव्हान ठेवले ते चाक माता सावली संघासमोर.
दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा उपस्थित प्रेक्षक आणि आलेल्या सर्व संघांचं त्याच पद्धतीने प्राप्ती 11च्या माध्यमातून या सामन्याचं प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून या सामन्याचं थेट प्रक्षेपण पाहणाऱ्या सर्व क्रीडा रसिकांचं मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक असं स्वागत. आपण पाहत आहोत जितूदादा गोंदले यांच्या नेतृत्वाखालील प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून या सामन्याचं आपण थेट प्रक्षेपण पाहत आहोत. गोलंदाज सिद्धेश ते स्ट्राईकवर आहेत. ते सावली संघाने फलंदाज सांगायचं आहे. सावली संघ फलंदाज आणि ह्यावेळी मात्र पहिला चेंडू मात्र आव्हान चेंडू पाहायला मिळाला आणि यावेळी हाफ टाका चेंडू होता आणि चेंडू बॅटची एज लागून चेंडू जातो थर्डमॅन क्षेत्रामध्ये आणि घोषितच्या स्वरूपामध्ये मात्र एक धाव प्राप्त होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या एका धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 2 या धावसंख्येवर. आणि यावेळी मात्र हाफ टॅकल चेंडू बराच वेळ हवेमध्ये चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षकाने काय झेल पकडलाय. शॉट्स खेळले क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि हा पहिला हादरा बसतोय तो म्हणजेच झाक मात्र सावली संघाला 61 धावसंख्येचा पाठलाग करताना आणि लखन बाद झाल्यानंतर त्यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या दाखल झालेत. जीवन पाटील नॉन स्ट्राईकला आहेत ते जयेंद्र आणि स्ट्राईकला आहेत ते जयंत पाटील. गोलंदाज सिद्धेश. आगरवाडा संघाकडून 61 धावसंख्येचा पाठलाग मैदानाच्या सुरू आहे. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी जिकडे पाहाल तिकडे तुम्हाला प्रेक्षक आणि प्रेक्षकच पाहायला मिळतील. त्या सर्व प्रेक्षक राजांचं मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक असं स्वागत. आणि उत्तम आता हाफ टॅकल चेंडू होता आणि या चेंडूला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू आणि फळीचा इथे कोणत्याही प्रकारचा संपर्क झालेला नाही. चेंडू धावसंख्या असते धावसंख्या आहे ती 2. पहिलं षटक प्रगतीपथावर असावे आणि पहिल्या षटकाची चेंडू पूर्ण झाले ते 3. षटकाचा चौथा चेंडू आणि यावेळी मात्र पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि फळीचा कोणत्याही प्रकारचा संपर्क झालेला नाही आणि पुन्हा एकदा हा येतो चेंडू धावसंख्या असतील धावसंख्याची 2. पहिल्या षटकातील 4 चेंडूच्या समाप्तीनंतर पहिल्या षटकातील 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 आणि यावेळी मात्र बॅटची एज लागून चेंडू जातो थर्ड मॅच क्षेत्रामध्ये आणि इथं मात्र घोषितच्या स्वरूपामध्ये 1 धाव प्राप्त होताना देखील आपल्याला पाहायला मिळते. आणि या एका धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली 3 या धावसंख्येवर. धावसंख्या 3. पहिलं षटक प्रगतीपथावर आणि पहिल्या षटकातील चेंडू पूर्ण झाले ते 5. अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाज आहेत ते सिद्धेश. स्ट्राईकला आहेत आणि यावेळी मात्र हाफ टॅकल चेंडू होता आणि या चेंडूचा मात्र खरपूस समाचार घेता आलेला नाही तो फलंदाज जीवन यानं. आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाचा वाजवी केली ते समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 61 धावसंख्येचा पाठलाग करताना जाक मात्र सावली संघाची धावसंख्या झाली आहे 3. आयुष्यामध्ये संधी ही प्रत्येकाला मिळत असते ज्या पद्धतीने
ते तलाव ज्यावेळी पाण्याने तुडुंब भरलेलं असतं त्यावेळी मात्र त्या तलावातील ते मासे त्या किड्यांना खातात, परंतु ज्यावेळी मात्र ते तलाव सुकून जाते, कोरडं पडते, त्यावेळी मात्र तेच किडे त्या माशांना खातात. म्हणजेच आयुष्यामध्ये संधी ही प्रत्येकास मिळते आणि वेळ ही प्रत्येकाची येते, परंतु आलेल्या संधीनुसार आलेल्या वेळेनुसार त्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे. आणि यावेळी मात्र हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न झाला. चेंडू जातो मिडूच्या क्षेत्रामध्ये, शतशः वेगाने चेंडूपर्यंत येतात, चेंडूची फेक करतील, त्यावर मात्र 2 धावा पूर्ण करण्याची संधी हे दोन्ही फलंदाज निर्माण करताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि या 2 धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 5. या धावसंख्येवर दुसऱ्या षटक प्रगतीपथावर असताना आणि दुसऱ्या षटकातील चेंडू पूर्ण झाले ते 1 गोलंदाज आहेत ते कुंदन व एक तर पहिल्या डावातील दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू गोलंदाज कुंदन. पंचांच्या डावीकडून उजव्या अष्टी मध्यम गतीचा मारा करतो फलंदाज आणि हा मात्र फुलटॉस चेंडू होता आणि या चेंडूला मात्र फेकून देता कव्हर पॉईंट बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. आणि या 6 धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या जाऊन पोचते ते 12. या धावसंख्ये नो प्लस 6 अशा एकूण 7 धावा. आणि या 7 धावेच्या साह्यानं मात्र सावळी संघाची धावसंख्या जाऊन पोचते ती 12 या धावसंख्येवर. आणि यावेळी पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आणि या चेंडूला फेकून देतोय डीप एक्स्ट्रावर बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. काय चौकार आणि षटकारांची आतषबाजी आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे मात्र सावळी संघाकडून. आणि या 6 धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या जाऊन पोचते ती 18 या धावसंख्येवर दुसरं षटक प्रगतीपथावर असताना आणि दुसऱ्या षटकातील चेंडू पूर्ण झाले ते 2. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. षटकातील तिसरा चेंडू गोलंदाज कुंदन आणि यावेळी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला. चेंडू जातो आयरिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, ते डीपमध्ये प्रोटेक्शन आहे, त्यातून चेंडूची फेक होताना आपल्याला पाहायला मिळते, परंतु तोपर्यंत 2 धावा अगदी राजेशाही ताटामध्ये हे दोन्ही फलंदाज निर्माण करताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि या 2 धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या जाऊन पोचते 20 या धावसंख्येवर. धावसंख्या 20 दुसऱ्या षटकातील 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 3. आणि यावेळी मात्र सुंदर देखना फटका, चेंडू जातो 1 बाउंड सीमा पार, हे तो खणखणी चौकार. काय फटका सजवला. धावसंख्या झाली ती 24. चेंडू पूर्ण झाले ते 4. षटकातील 5वा चेंडू गोलंदाज कुंदन. काय फलंदाजी चालली मैदानाच्या स्ट्राईकवर आहेत ते जयेंद्र आणि नॉन स्ट्राईकला आहेत ते जीवन. आणि यावेळी मात्र समोरच्या दिशेने टोलण्याचा प्रयत्न, परंतु जोपर्यंत चेंडू अडवते फेकते तोपर्यंत मात्र दोन्ही फलंदाजांनी 2 धावा मैदानाच्या आत पूर्ण केलेल्या आहेत. आणि या 2 धावेच्या साह्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 26 या धावसंख्येवर. 61 धावसंख्येचा पाठलाग मैदानाच्या आत सुरू आहे. आगरवाडा विपक्ष माता सावली असा सामना नाणेफेक जिंकली होती ती माता सावली संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता आणि प्रथम फलंदाजी केली होती ती आगरवाडा संघाने. आणि यावेळी मात्र समोरच्या दिशेने खेळून काढला फटका, चेंडू जातो 1 बाउंड 2 बाउंड सीमा रेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. आणि या 4 धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या जाऊन पोचते ती 30 या धावसंख्येवर. अशा प्रकारे दुसऱ्या षटकाचा वाजवी खेळ इथे समाप्त होतोय आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 61 धावसंख्येचा पाठलाग करताना माता सावली संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती 30. प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून या सामन्यांचं आपण थेट प्रक्षेपण पाहत आहोत. जितूदादा गोंदले आणि त्यांची संपूर्ण टीम या सामन्याचं कॅमेरा वर्क करत आहेत. अगदी पनवेल तालुक्यामध्ये नव्हे तर ठाणे जिल्ह्यामध्ये देखील मोठमोठ्या क्रीडा शृंखलेमध्ये जितूदादा गोंदले यांच्या माध्यमातून प्राप्ती इलेव्हनच्या माध्यमातून आपण थेट प्रेक्षेपण सातत्याने पाहत असतो. नवीन गोलंदाज
कुंदन वैयक्तिक पहिल्या डावातील शेवटचा षटकातील पहिला चेंडू आणि हाफ टॅकल चेंडू. या चेंडूला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू आणि फळीचा मात्र कोणत्याही प्रकारचा संपर्क झालेला नाही. चेंडू निर्धाव. धावसंख्या स्थिर. धावसंख्या 30. षटकातील दुसरा चेंडू गोलंदाज कुंदन. दुपारच्या सत्रामध्ये उपस्थित प्रेक्षकांनी आलेल्या सर्व संघाचं मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक असं स्वागत. आणि हा चेंडू मात्र अवांतर चेंडू आपल्याला येताना पाहायला मिळतोय. आपल्या पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतात ते TTCAचे मान्यता प्राप्त असे पंच मनोज भगत सर, वय वर्ष 47. आणि हाफ टॅकल चेंडू होता आणि या चेंडूची मात्र एज घेऊन चेंडू जातोय तो डिक्लेअर झोनमध्ये आणि मिळत ती फक्त एक धाव. आणि या एकेरी धावेच्या साह्याने धावसंख्या हलकीशी पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोचते 32. या धावसंख्येवर दुसरं षटक प्रगतीपथावर असताना आणि दुसऱ्या षटकातील चेंडू पूर्ण झाले ते 2. षटकातील तिसरा चेंडू आणि यावेळी हाफ टॅकल चेंडू होता आणि या चेंडूला मात्र ऑन साईडला खेळता डीप स्क्वेअर लीगमध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या माध्यमातून चेंडूची सुरेख फेक देखील होताना आपल्याला पाहायला मिळते. मात्र तद्वत दोन्ही फलंदाजांना एक धाव पूर्ण करण्याची संधी देखील मिळालेली आहे आणि या एका धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या जाऊन पोचते 33. या धावसंख्येवर चेंडू पूर्ण झाले ते 3. षटकातील चौथा चेंडू गोलंदाज कुंदन आणि यावेळी समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न झाला. अगदी चेंडू येतो तो लॉंग ऑन क्षेत्रामध्ये तिथे क्षेत्ररक्षक आहेत. जोपर्यंत चेंडूची फेक होईल तद्वर मात्र एक धाव पुन्हा एकदा अर्जित होता आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहत होतो आगरवाडा विपक्ष जाक माता सावला असा सामना. आगरवाडा संघाने प्रथम फलंदाजी करताना 7 धावा केल्या होत्या आणि 61 धावांचं टार्गेट ठेवलं होतं ते जाक माता सावली संघासमोर. परंतु यावेळी मात्र मोठा फटका सजवला जातोय. चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी आणि या 6 धावेच्या साह्याने संघाची धावसंख्या जाऊन पोचते ती 39. या धावसंख्येवर तिसरं षटक प्रगतीपथावर असताना आणि तिसऱ्या षटकातील चेंडू पूर्ण झाले ते 5. आणि पुन्हा एकदा त्याच दिशेने उंचावून टोललेला चेंडू जातोय सीमा पार येतोय षटकार. परंतु इथं मात्र आगरवाडा संघ विजयी होतोय. विजय संघाचं मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक असं अभिनंदन आणि पराभूत जाक माता सावली संघाला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा.